मित्रांनो, मी आत्ता बोलणार आहे तो निवडणुकांविषयी. आता सध्या महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि आपण पाहतोय की कशाप्रकारे अनेक पक्ष विचारधारा सोडून युती करत आहेत. बी जे पीने कुठे काँग्रेसची युती केली आहे, बी जे पीने कुठे MIMशी युती केली आहे. तर जी बी जे पी काँग्रेसला देशातून संपवायला निघाली होती, तर ती सत्तेसाठी काँग्रेसबरोबर युती करते. तर मित्रांनो, राजकारणाचा खेळखंडोबा झालेला दिसतो आहे आपल्याला. मित्रांनो, मी थोडाफार पुण्याच्या दामगुडे सरांसारखा दिसतो की काय, असं मला वाटायला लागलं. माझे केस बीस तर आपण पाहू शकताय राजकारण कोणत्या स्तराला जाऊन पोचलं आहे. आणि बिनविरोध निवडणुका होतात आहे. अजून सांगायचा मुद्दा असा आहे की बिनविरोध निवडून येण्यासाठी विरोधकांवरती दबाव टाकला जातो आहे. काही विरोधकांना धमकावलं जातं आहे, पैसे दिले जात आहेत. अजून काही विरोधकांचं तर मित्रांनो खूनसुद्धा होत आहेत. निवडणूक जिंकून आलेल्या पत्नीच्या नवऱ्याची 5व्या दिवशी हत्या होते. तर हा महाराष्ट्र कुठे चालला आहे? महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. तर आपण सुज्ञ अशा उमेदवाराला मतदान करा. तर तुम्ही म्हणशाल की आता सगळेच जर वाईट असतील तर कोणाला मतदान करायचं? तर मित्रांनो, असं करा की वाईटातला जो कमी वाईट आहे तर अशाला मतदान करा, असं मला सांगावंसं वाटतं आहे. तर धन्यवाद.